पंचांनी मात्र खेळपट्टीत ताबा घेतलाय. चेतन फ्रेंड संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण मात्र सजवून घ्यायचं आहे. एमआयजीचं सुंदर दिव्य असं मैदान, ऐतिहासिक मैदान, सचिन तेंडुलकर सरांसारख्या आपल्या क्रिकेटिंग करिअरची सुरुवात मात्र याच मैदानापासून केली असेल. शिवाजी पार्क म्हणा, एमआयजी म्हणा, आपलं बालपण मात्र सचिन सरांनी बँड्रा विभागात आपला व्यतीत केलाय. इतर कित्येक तरी वेळा आपलं बाल क्रिकेट त्यांनी खेळलं असेल. त्याच मैदानावर आज आपण ही टुर्नामेंट आयोजित केली आहे. PPL पर्व 17, आयोजक महाराजा 11 आणि ऋषिता 11. सामन्याला मात्र सुरुवात होत आहे. लवकर लवकर सामने मात्र सुरू करायचे आहेत. पंचांनी मात्र खेळपट्टी ताबा घेतलाय. अभिषेक आंगणे दादा लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. उपांत्य फेरीचा सामना आहे. त्याच्यानंतर अबाव 50चा देखील एक्झिबिशन सामना आहे. 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. लवकर लवकर सामना मात्र खेळवायचे आहेत. प्लीज ही नम्र विनंती कॉम बॉक्स करून. करण 11 संघाने मात्र आपलं क्षेत्ररक्षण पाठवून घ्यायचं आहे. हे काय करते तू मेगा फायनल का हा ते तर नंतर लिही ना मला. करण 11 संघ लवकर लवकर आपलं क्षेत्र आपलं माफ करा फलंदाज पाठवून घ्यायचे आहे. लवकर लवकर याच्यानंतर 2 सामने खेळवायचे. एक एक्झिबिशन सामना अबाव 50चा आपल्याला खेळवायचा आहे. ही नोंद मात्र दोन्ही संघांनी घ्यायची. ही स्पर्धा आपली आहे, आपली मायची स्पर्धा आहे. वर्षातून एकदा आपल्याला भेट द्यायला येते. टेनिस बॉल क्रिकेटचा या वर्षीचा सीझन मात्र आज संपुष्टात येणार आहे. पुढच्या हप्त्यापासून म्हणजे पुढच्या रविवारपासून रब्बर बॉल आपल्याला मैदानावर दिसणार आहे. पावसाळी क्रिकेट रब्बर बॉल, हिरवगार असं मैदान, थोडीशी धडपड, थोडीशी घसरण, ही सुंदरता रब्बर बॉलची आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या हप्त्यापासून 4 महिने फक्त आणि फक्त रब्बर बॉल, टेनिस मात्र बॉलला मात्र विश्रांती भेटणार आहे. नंतर दसऱ्याचे पावन दिनी टेनिस बॉलची पुन्हा एकदा सुरुवात होणार. फलंदाज मात्र पाठवून घ्यायचे. करण फ्रेंड संघ क्षेत्ररक्षण मात्र सजलाय. चेतन फ्रेंड संघाचं सदाशिव शेट्टे लवकर लवकर फलंदाज मात्र पाठवून घ्यायचे आहेत. खेळपट्टी आपली वाट पाहत आहे. खेळपट्टी आपल्याला बोलावते. बॅट्समॅन पाठवून घ्यायचे नाहीतर तुम्हाला पेनल्टी मात्र लागणार आहे. खेळपट्टी आपली वाट पाहते, पंच वाट पाहत आहे, क्षेत्ररक्षक आपली वाट पाहत आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे मान्यवर आहेत त्यांना देखील क्रिकेटचा आस्वाद मात्र घ्यायचे आहेत. तात्काळ ते वाट पाहत आहेत आपली. लवकर लवकर फलंदाज मात्र पाठवून घ्यायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच रामचरणजी
चंदेला सर विधानसभा समन्वयक यांचा देखील कालच्या दिवशी आपला उपस्थिती मात्र लाभली होती. त्याचे देखील खूप खूप आभार या मंचाकडून. सामन्याला मात्र थोडी सुरुवात करायची आहे. प्रत्येक प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या सौजन्याने किंवा लाईव्ह मैदानावरून उपांत्य फेरीचा सेमीफायनलचा सामना आहे. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिषेक आंगणे एवढं मोठं नाव आपल्याला ग्राउंडवर पाहायला मिळत आहे. 5 षटकांचा सामना आहे. पहिला षटक मात्र पॉवर प्लेच असणार आहे. चेतन फ्रेंड संघाकडून सलामीचा गोलंदाज येतो तो सुजल, एक युवा नौका गोलंदाज, पण काय प्रभावी गोलंदाजी केली आहे पूर्ण या टुर्नामेंट मध्ये. मोठ्या मोठ्या फलंदाजाला म्हणजे चिन्मय कदम दादासारख्या फलंदाजाला देखील रोखून ठेवलं या गोलंदाजाने. खरंच पुढे जाऊन मुंबईच्या टेनिसवर क्रिकेटवर खेळाडू राज्य करू शकतो. पंचांनी मात्र इशारा केलाय, लेट स्प्रेचा इशारा देखील केलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा फेरबदल करताना खुद्द माफ करा सुजल. आजच्या दिवसात मात्र चिन्मय कदम जे पहिल्याच सामन्यात काय जी फलंदाजी होती, षटकांचा पाऊस पाडला होता. 66 धावा खुद्द केल्या होत्या. सामन्याला होते सुरुवात. आता मध्ये सुरेख चेंडू कव्हरच्या खेळून काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र करताय सुजल. म्हटल्याप्रमाणे अनुभव कमी आहे, पण जी जिद्द आहे खेळाची ती मात्र जास्त आहे. एक अनुभवी खेळाडू आहे तो मनोज साहनी. पहिला सलामीचा फलंदाज. आता मध्ये आखून टप्प्या चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, आणि आता मात्र कुठेतरी यंग गन अनुभवीवर काहीतरी भारी पडतंय आणि मनोज साहनी मात्र तंबूत परततोय. सुजलने बघितलं की मनोज साहनी पुढे येऊन सरसरून मारण्याचा प्रयत्न करतोय. थोडा टप्पा मात्र मागे ठेवला आणि मनोज साहनी याला तंबूत परतावं लागलंय. आणि याला मनोज साहनी यांची जागा भरून काढण्यात येतो तो फलंदाज
प्रथमेश सुरेखाचा शतक मात्र हाताळला तो सुजल. एक यंग गोलंदाज, युवा गोलंदाज मात्र पॉवर प्लेचं शतक हाताळतो काय, पहिले 2 चेंडू निर्धाव टाकतो काय आणि त्या 2 चेंडू मागे एक गडी मात्र काय मिळवत होतो. म्हणजे मनोज सानी एक अनुभवी खेळाडू तंबूत पाठवतो. तोच हा गोलंदाज सुजल. वयवर्ष फक्त आणि फक्त 16 ते 17. एक एवढ्या कमी वयाच्या अनुभवात देखील एक उडी सुरेख अशी गोलंदाजी करतो तो सुजल. पॉवर प्लेच्या शतकातील तिसरा चेंडू घेऊन सुजल सामोरे जाऊन फलंदाज प्रथमेश. हाणामारी करण्यामध्ये हे देखील एक माहीर असा फलंदाज. उपांत्य फेरीचा सामना चेतन फ्रेंड्स विरुद्ध करण फ्रेंड्स. करण फ्रेंड्स प्रथम फलंदाजी करतोय. बघूया यष्टीरक्षकाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळेल संघाचा संघनायक बँड्रा या विभागातील एक मोठं नाव म्हणजेच अभिषेक आंगणे. तिसरा चेंडू पहिल्या षटकातला सुजल सामोरे फलंदाज प्रथमेश. आता मात्र फुलटॉस चेंडू पाठवतो लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउन्स बाउंड्री. धावसंख्या 4 निबर. धावसंख्येचा मात्र श्री गणेशा होतोय आणि होत्या तर प्रथमेशच्या फळीत न होतंय. चांगलाच कमबॅक प्रथमेश आपल्या संघाला करून देतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक करतोय तो प्रथमेश. चौथा चेंडू पॉवर प्ले षटकातला आणि आता मात्र पुन्हा खोलबद्दल चेंडू कवळच्या दिशेने खेळून काढलाय. म्हटल्याप्रमाणे हाणामारी करण्यामध्ये एक माहीर असा खेळाडू. पहिल्या आल्या 2 चेंडू मागे 2 चौकार टोळत येतो प्रथमेश आणि पुरेपूर प्रेशर पुन्हा एकदा सुजलवर टाकून देतोय. एक अनुभवाचा फलंदाज, पुरेपूर अनुभव या ग्राउंडचा. याच ग्राउंडमध्ये वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करणारा फलंदाज म्हणजेच प्रथमेश. धावसंख्येत मात्र 4 ने भर झाले. धावसंख्या झाली ती 8. 4 चेंडूंचा खेळ मात्र संपुष्टात आलेला आहे आणि आता मात्र 1 तेरी तो 1 मिनिट 2 चेंडू निर्धाव मात्र टाकले होते ते सुजलनी. त्याचा मोबदला मात्र घेतलाय. तो 2 लगातार चौकार ठेवलेले आणि आता मात्र लेगचे जे पुश केलंय तिथे कच्या क्षेत्ररक्षण मात्र होतं. चेंडू मात्र काय कॅरी झाला नाहीये. थोडं अभिषेक आंगणे मात्र थोडेसे नाराज आपल्या क्षेत्ररक्षकावर. धावसंख्या स्थिर. चांगलाच कमबॅक मात्र सुजल करतोय. 5 चेंडूंचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. एक गडी म्हणजे मनोज सहानीच्या रूपात तंबूत परततोय आणि 2 चौकार 8 धावा झाल्यात. बघा पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू कसा हाताळतो सुजल. 22 मिनिटांमध्ये आपल्याला 1 इनिंग मात्र संपुष्टात आणायचे. बघा सुजल 5वा चेंडू, माफ करा 6वा चेंडू आणि आता मध्ये बॅटची काढाई घेऊन थोडंसं डिस्टर्बन्स झालाय तिथे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू लागतो सुजल. फक्त आणि फक्त 8 धावा खर्चले या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुजयसाठी टाळायला पाहिजे. एवढ्या कमी वयामध्ये एवढं मोठं प्लॅटफॉर्मवर पॉवर प्लेचं शतक का हाताळतो हा यंग मुलगा आणि फक्त 8 धावा देतो आणि आता दुसरं शतक घेऊन येतो तो गोलंदाज हर्ष. हर्ष मुंगेकर राईट आर्म ओव्हरचा मारा. दुसरा शतक घेऊन या उपांतिम फेरीचा सामना सामोरे गोलंदाज सदाशिव. कालच्या दिवसामध्ये एका सामन्यामध्ये तब्बल 5 झेल ज्याने टिपले तो खेळाडू सदाशिव मात्र आहे तो स्ट्राईक एंडला. या संघाचा संघनायक. संघाची पूर्ण जबाबदारी या सदाशिववर असणार आहे. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं शतक घेऊन येतो तो सदाशिव, माफ करा हर्ष. आता मात्र थोडंसं आखरू टप्प्या चेंडू आणि शॉट मिड विकेटला. सदाशिव मात्र कॉट होतोय आणि सदाशिवची खेळी मात्र संपुष्टात आणता येतं हर्ष आणि एक मोठा झटका मात्र लागतो करंट फ्रेंड संघाला. थोडा डिसअपॉइंटेड आहे सदाशिव
आणि बघूया थोडस नैराश्य देखील सदस्याच्या चेहरा दिसतोय. एवढी पूर्ण टुर्नामेंट चांगला खेळून उपांतिम फेरीच्या सामन्यात थोडा आपण फेल जातोय. आणि आता सदाशिवची जागा म्हणून काढणे येतो तो फलंदाज यश. बघूया यश तेवढं आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला यश मिळवून देतो का. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा गडी मात्र फसवतोय तो हर्ष. पहिला दुसरा चेंडू घेऊन हर्ष एका यशस्वी चेंडू नंतर आता मात्र कुठेतरी रनअप चुकलाय. डेड बॉल मात्र बनताना ठोठावला येते. यश राणे यश राणे यश राणे दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातला. आता मात्र पुन्हा एकदा आकृत टप्पा चेंडू चेंडू मात्र फायनलच्या दिशेने खेळून काढला. एक धाव निश्चित मिळाले. एकाच हवेवर दोन्ही फलंदाज मध्ये समाधान मानणार आहे. धावा संख्येत 1 निवड, धावा संख्या झाली 9 आणि आता स्ट्राईक एंडला आले तो प्रथमेश. लगातार 2 चेंडू चौकार पर्यंत ठोकवले होते. तोच प्रथमेश मात्र आलाय. धावा संख्या झाली ती 9. तर प्रथमेश वैयक्तिक 8 धावावर खेळते. बघूया कशी फलंदाजी करतोय तो प्रथमेश. आता मात्र अचूक टप्प्याचा मारा मात्र करताय तो हर्ष. प्रथमेश याला देखील बांधून ठेवलाय. एक धाव पण कुठे चुकत नाही. धावा संख्येत 1 ने मात्र भर. धावा संख्या झाली ती 10. चौथा चेंडू घेऊन हर्ष मात्र सज्ज आहे. राईट ओव्हरचा मारा समोरतून फलंदाज यश राणे. आता मात्र त्रिफळा उडतोय. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र मात्र वापरताय हर्ष आणि यशला तंबूत पाठवताय. त्रिफळा च्युत होत यश. आता बघूया थोडस प्रेशर सिच्युएशन मध्ये करंट फ्रेंड संघ आणि यश यांची जागा म्हणून येतो तो फलंदाज एक अनुभवी फलंदाज प्रशांत चव्हाण. काय सुरेख असा वेग होता. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. यश यांना मात्र काही कळालं नाही. यश हे तंबूत परतताना त्यांच्या चेहऱ्यावर देखील नैराश्य आहे की पूर्ण सीझन म्हणजे हा जो सीझन आहे त्यांच्या फळीतून गाजवलेला होता आणि उपांत्य फेरीच्या सामने आपण आपल्या संघासाठी काही कॉन्ट्रीब्युशन करत नाही याचं दुःख नेहमीच कुठल्याही खेळाडूवर असणार. तो दुःख मात्र यश घेऊन परततोय आणि यश यांची जागा म्हणून आलाय तर नवीन फलंदाज प्रशांत. अभिषेक अंगने खुद्द कर्णधार मात्र खोडतो फील्ड लावताना. अभिषेक अंगणे यांच्या या सगळ्या खेळाडूचे अंडर खेळणं प्रत्येक युवा गोलंदाजासाठी एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न मात्र साकार होताना काय सुरेख गोलंदाजी केल्या सुजल आणि हर्ष यांनी. पॉवर प्लेचं शतक टाकणं त्यानंतर दुसरं शतक टाकणं आणि ते दुसऱ्या शतकामध्ये देखील 2 महत्वाची गडी मात्र मिळवतो तो हर्ष. दुसऱ्या शतकातील 5वा चेंडू घेऊन आता मात्र आकृत टप्प्याचे पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा मारा मात्र करताय तो हर्ष. दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवताय. धावा संख्येत 1 ने मात्र भर. धावा संख्या झाली 11. सुरेखाचं शतक मात्र हर्ष हाताळतोय. 3 धावा देऊन फक्त 3 धावा देऊन 2 गडी मात्र मिळवतात हर्ष. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आणलाय हर्षच्या शतकाचा शेवटचा चेंडू बघ हर्ष कसा हाताळतोय. आता पुन्हा एकदा ब्लॉक होईल चेंडू स्वतःच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करतात हर्ष. 2 गडी मात्र मिळवले आणि फक्त 3 धावा खर्च केलेत हर्ष यांनी. धावा संख्या झाली ती 11 आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येतो तो नौका गोलंदाज सुजल. MIG ते भव्य दिव्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान. कितीतरी आंतरराष्ट्रीय खेळाडू येते घडले. कितीतरी आंतरराष्ट्रीय खेळाडू येते नियमित सरावासाठी येतात आणि त्या या मैदानात आज तुम्हाला आणि आम्हाला क्रिकेट पाहायला मिळतंय. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काय आहे. 30 शतक घेऊन येतो तो सुजल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 30 शतक घेऊन.
आता मात्र पुन्हा एकदा म्हटल्याप्रमाणे अचूक टप्प्याचा मारा मात्र सुजल देखील करतोय आणि प्रशांत यांना तंबूत परतावं लागतंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. त्रिफळाच होतोय तो चित. एक मोठा झटका मात्र करंट फ्रेंड सांगायला लागतो आणि प्रशांत यांची जागा भरून येतो तो फलंदाज अखिलेश. उत्तम लाईन आणि लेनचा मारा मात्र दोन्ही गोलंदाजांनी केलाय सुजल आणि हर्ष यांनी. आणि सुजल याच्या दुसऱ्या षटकातल्या पहिला चेंडू मागे एक मोठा झटका मात्र तो देतोय तो करंट फ्रेंड संघाला. आता बघूया अवघ्या 11 धावांवर 4 विकेट मात्र गारद केलेत ते चेतन फ्रेंड संघाने. 2 विकेट हर्षनी तर 2 विकेट सुजलने घेतले. दोन्ही नौखे गोलंदाज आणि नौख्या गोलंदाजचा वापर कसा करावा तो अभिषेक आंगणे यांच्याकडून शिकावा. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू येऊन सुजल सज्ज राईट आर्म ओव्हरचा मारा. आता मात्र पुन्हा एकदा फटका मात्र फसलाय आणि अजून एक झटका मात्र सुजल देतोय. लगातार 2 चेंडू मागे 2 मात्र गडी मिळवत होते सुजल आणि अखिलेश पुन्हा एकदा तंबूत परतताय. अर्धा संघ मात्र गारद केलाय दोन्ही गोलंदाजांनी आणि अखिलेश यांची जागा पण आता येतो फलंदाज वेदांत दळवी. सुजल मात्र हॅट्रिक वर आहे. या सामन्यात 3 गडी मात्र गारद केलेत 8 धावा देऊन. आता हॅट्रिकची संधी मात्र सुजलकडे. बघूया संधीचं सोनं करतो का सुजल. उपांतर फेरीचा सामना आहे. मोठा सामना प्रेशर सामना आणि प्रेशर सामन्याचा कुठलाही प्रेशर सुजल सांगे यंग प्लेअर नाहीये. हॅट्रिकचा मौका सुजलवर. नवीन फलंदाज वेदांत दळवी. आता मात्र ब्लॉक वर चेंडू काही फलंदाज कळलेला नाहीये. एक धाव निश्चितच मिळेल. कसा बसा वेदांताने खेळून काढलेला चेंडू सुरेख चेंडू टप्प्यावर टाकलेला चेंडू होता. एक धाव निश्चितच मिळेल. धावसंख्येत 1 नाही बरं धावसंख्या झाली ती 12. काय ती सुरेख माझे अचूक टिचून टप्प्यावर करतोय तो गोलंदाजी. एकदम निशाणेबाज गोलंदाजी करतोय तो सुजल. जसं आपला कर्णधार अभिषेक आंगणे सांगतोय तशीच गोलंदाजी टिचून करतोय. त्याच टप्प्यावर मात्र मारा करतोय तो सुजल. 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 1 धावा खर्च केले आणि 2 मोठे गडी मात्र मिळवले सुजल यांनी या षटकामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा बॅटीची कडा आणि खाली अभिषेक आंगणे आणि फलंदाज मात्र तंबूत परततोय. प्रथमेश 4 गडी मात्र वैयक्तिक सुजल यांनी मिळवलाय. फायफर घेण्याची नामी संधी मात्र सुजलकडे. 6 गडी मात्र गारद केलेत ते चेतन फ्रेंड संघाने करंट फ्रेंड संघाच्या. आता बघूया ऑल आउट होते का. उपांतर फेरीचा प्रेशर सामना. सुजल यांनी 4 गडी मात्र गारद केलेत. 2 चेंडू मात्र बाकी आहेत. 2 चेंडू मागे 1 गडी गारद करतो का बघूया. फायफर घेण्याची नामी संधी मात्र सुजल याला उपलब्ध झाली आहे. नवीन फलंदाज येतोय तो करण. आता मात्र पुन्हा एकदा बॅटीची कडा घेतली आहे. कुठेतरी रनचा फ्लो कुठेतरी थांबलेला आहे. निर्धाव चेंडू. या षटकातील एक शेवटचा चेंडू बाकी आहे. दोन्ही फलंदाजाला कुठेतरी जखडून ठेवले गोलंदाजांनी. कुठलाही मोठा फटका मारण्याची कुठलीही संधी देत नाहीये. 5 चेंडू आले. 5 चेंडूच्या या षटकाच्या 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धावा खर्च करून 3 गडी मात्र मिळवले सुजल यांनी. आता मात्र वैयक्तिक 5 गडी गारद केल्या सुजल यांनी सेमीफायनल सामन्यामध्ये. जर सुजल यांची गोलंदाजी आवडली असेल तर निश्चित टाळ्या वाजल्या पाहिजेत. एकाच षटकामध्ये 4 गडी गारद केलेत आणि वैयक्तिक 5 गडी मिळवतात सुजल. खरंच युवा गोलंदाजाचा उपयोग अभिषेक आंगणे यांनी कसा केलाय तो असा केलाय. किती विकेट गेले 7 गडी मात्र गारद केलेत. 3 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. 11 जणांना बॅटिंग आहे ना.
सुमित दादा यांच्याकडून मात्र 1000 रुपये पारितोषिक लागू झाले आहे. ते सुचलं यांना काय सूर्य कशी टिचून गोलंदाजी केली होती. 5 गडी मात्र गारद केले एकाकी एकट्याच्या गोलंदाजीवर. आता मात्र आकृत टप्पा चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय तो अभिषेक खुद्द कर्णधार. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 12. शेवटचे 11 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. आता पुन्हा एकदा फिरकीचा जादूगर म्हणजे अभिषेक आंगणे आणि मात्र पॉईंटचे खेळून काढलाय. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धाव्याची नामी संधी, दुसरा धाव देखील परिपूर्ण केलेला आहे. धावसंख्येत 2 ने पार धावसंख्या झाली ती 14. चेक. तर आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतंय. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय संतोष दादा दुवाळी, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दादांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होत असताना पाहायला मिळतंय. ही स्पर्धा प्रॅक्टिस प्रीमियर लीग आणि संपूर्णपणे मार्गदर्शक असतं दादांचं आणि त्यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये काही क्षणामध्ये होत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सन्माननीय संतोष दादा दुवाळी साहेब यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. नाही तर एक मोठा झटका मात्र पुन्हा एकदा लागतो करंट फ्रेंड संघाला. रेग्युलर इंटरव्हल आयाराम गैराम अशी विकेट जातात आहे आणि नवीन फलंदाज येतोय तो विनोद, माफ करा आकाश. तर या ठिकाणी आगमन होत आहे. थोडेस मॅच थांबवायची आहे साहेबांचा. राज्याचे सरचिटणीस सन्माननीय आदरणीय आणि या स्पर्धेचे जनक मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संतोष दादा दुवाळी यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रॅक्टिस प्रीमियर लीग बांद्र्याचे खेळाडू एकत्रित आणण्याचं काम खरं कोण करत असेल तर आणि त्यांचं मार्गदर्शन कोणाचं असेल तर आमचे संतोष दादा दुवाळी फाउंडेशन असेल आणि स्वतः या स्पर्धेसाठी मार्गदर्शन आणि लाख मोलाचं सहकार्य दादांचं असतं आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होतं. या दादा आपलं हार्दिक स्वागत. संतोष दादा दुवाळी फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. दादांचं आगमन होतंय क्रीडा नगरीमध्ये. MIG क्रिकेट क्लब वरती प्रत्येकाचं स्वप्न असतं. अगदी मोठ्या लेवलचे खेळाडू देखील बोलतात की आम्हाला इथे खेळायचे, परंतु दादा सांगतात की नाही, माझ्या बांद्र्यातील खेळाडू इथे खेळला पाहिजे आणि माझ्या सोबत आहे, माझ्या पाठीशी असणारा खेळाडू इथे खेळला पाहिजे आणि त्यासाठी दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मार्गदर्शन नेहमीच असतं. या स्पर्धेचे आयोजक महाराज 11 आणि ऋषिता 11 यांच्या माध्यमातून केलेलं आयोजन आणि ही स्पर्धा पुरस्कृत कोण करतं तर संतोष दादा दुवाळी साहेब आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि संपूर्ण फाउंडेशन असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सन्माननीय आदरणीय संतोष दादा दुवाळी साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं या प्रॅक्टिस प्रीमियर लीग पर्व 17 मध्ये 16 वर्ष ही स्पर्धा आणि 17व्या पर्वामध्ये पाहायला मिळाली आणि दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके दादा नाही आहेत, परंतु आता आपल्या संतोष दादा दुवाळी दादाच्या पाठी उभं राहायचंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे घेऊन जायचंय. सुनेत्रा वहिनींना साथ द्यायची, त्यासाठी आपल्याला प्रथमतः आपल्या संतोष दादा दुवाळी दादांना साथ आपली देखील असली पाहिजे. 22 जून आपल्या महाराष्ट्रावरती अगदी दुःखाचा डोंगर पसरला होता. दादा आपल्यात नाहीये, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा आपण दिला. अजितदादा पवार आपल्यात नाहीये, परंतु आपले हे दादा आहेत आणि आपल्यासाठी नेहमीच पाठीशी उभे असतात. असे संतोष दादा दुवाळी यांचं आगमन होत आहे.
तर या ठिकाणी प्रकाश जाधव साहेब यांचं देखील आगमन होते. आपलं देखील साहेब हार्दिक स्वागत. त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. मी प्रकाश जाधव साहेब यांना विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. प्रकाश जाधव साहेब या आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील सहकार्य लाभलंय आणि ते देखील उपस्थित होत आहेत व्यासपीठावरती. आपण आताच संतोष दादांचं आगमन पाहिलं आणि आता या स्पर्धेच्या माध्यमातून प्रकाश लक्ष्मण जाधव साहेब यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील साहेब हार्दिक स्वागत. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2026 पर्व 17 या स्पर्धेचं 364 दिवस प्रॅक्टिस करायची आणि 365व्या दिवशी ही स्पर्धा म्हणजेच वर्षभर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि तिकडे मात्र ही स्पर्धा घेऊन येतात. टेनिस बॉल आपण पाहतोय. उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेमीफायनलची मॅच चालू आहे आणि याच्या नंतर अंतिम सामना देखील असणार आहे. सन्माननीय आदरणीय प्रकाश लक्ष्मण जाधव साहेब यांचं देखील आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. आपलं देखील साहेब हार्दिक स्वागत. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2026 पर्व 17 आणि त्याच्यामध्ये आपलं आगमन मान्यवरांचं आगमन होत आहे. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय या स्पर्धेला त्यांचे आम्ही आभार मानू. त्यापैकी काही मान्यवर आता व्यासपीठावरती येत आहेत आणि या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत संतोष दादा धुवाळी फाउंडेशन आयोजित असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तसेच प्रकाश लक्ष्मण जाधव साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी ही चांगली स्पर्धा पाहायला मिळते. अंतिम दिवस आहे आणि काही अंतिम क्षण बाकी आहेत. फायनलची मॅच देखील बाकी आहे. इकडे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या जर पाहिली तर व्हाईट बॉलने पुढे जाते. 22 धावांची आवश्यकता आहे. पहिली इनिंग चालू आहे आणि पहिला डाव चालू आहे आणि शेवटच्या ओव्हरसाठी आपण पाहतोय बाबू यांना. नाना पाठक साहेब यांचे देखील शाखा प्रमुख आहेत आणि त्यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील साहेब हार्दिक स्वागत. मी विनंती करेल मान्यवरांना आपण व्यासपीठावरती यायचंय. नाना पाठक साहेब या आपण व्यासपीठावरती, तसेच प्रकाश लक्ष्मण जाधव साहेब यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक संतोष दादा धुवाळी यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी उपस्थित झाली आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. चला, पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या त्या केवळ 22, विजयासाठी 23 करायच्यात. पहिल्या इनिंग मध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली होती. सुजलाने वैयक्तिक 5 गडी मात्र गारद केले होते. 2 षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केले होते आणि 5 गडी मात्र गारद केले होते सुजलने. तो सुजल आता फळी घेऊन फलंदाजी मार्गावर आलाय आणि स्ट्राईक इनला आहे तो फलंदाज अभिषेक आंगणे. 30 चेंडू आणि 23 धावांचे छोटं मात्र आव्हान आहे. उपांत्य फेज सामना आहे. कुठलाही आव्हान छोटं नसणार आहे. प्रेशर मॅच आहे, काही सांगता येत नाही. ते काय असंच आठवलं 1983चा वर्ल्ड कप देखील असंच वाटलं की छोटा संघ आपला भारतीय छोटा संघ होता. छोटा टार्गेट मात्र दिला होता बलाढ्य वेस्ट इंडिज समोर, पण तो लक्ष देखील आपल्या संघाने मात्र पुरेपूर रित्या सक्सेसफुल डिफेंड केला होता आणि पहिलं वर्ल्ड कप मात्र आपल्या भारत भूमीवर आणलं होतं कपिल देवच्या टीमनी. त्याची पुनरावृत्ती मात्र होते का बघूया. सदाशिव करतो का बघूया. बँड्रा परिसरातील एक मोठं नाव अभिषेक आंगणे मात्र खेळपट्टीवर दाखल झालेला आहे.
24 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल आणि 24 22 झाले, 23 करायचे आहेत. म्हणजे सर्वाधिक कमी धावसंख्या या सेमीफायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. 12 टीम या स्पर्धेमध्ये खेळल्या. कालच्या दिवसामध्ये 2 ग्रुप अ गट आणि ब गट खेळला. आजच्या दिवसामध्ये सकाळी क गटाला सुरुवात झाली आणि आता ही सेमीफायनलची मॅच 3 संघ बक्षीस फेरीमध्ये आणि फायनलच्या मॅच मध्ये ओम साई बँड्रा हा संघ दाखल झालाय. चिठ्ठीच्या माध्यमातून ओम साई बँड्रा अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. ओम साई बँड्रा हा संघ आपण पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आणि त्यामधूनच आपल्या या बांद्र्यातील खेळाडू आज चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळले आणि त्याच खेळाडूंसाठी ही स्पर्धा. पहिला बॉल घेऊन पहिला शतक, पॉवर प्ले शतक घेऊन मनोज साहनी मात्र येतोय. थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडीशी दुखापत मात्र झाली का? मग 23 धावांचं एक छोटं आव्हान, थोडंसं क्रॅम्प मात्र आलंय ते मनोज सरांना. पंचांनी मात्र थोडं लक्ष द्यायचं आहे. कुठल्याही खेळाडूला दुखापत मात्र झाली पाहिजे नाही. प्रत्येक खेळाडू आपला मायचा आहे. ही स्पर्धा वर्षातून एकदा आपल्या भेटीला येते. आता ती हळूहळू संपुष्टात आलेली आहे. पहिला चेंडू पहिल्या शतकातला. आता मात्र एक मोठा मासा मात्र फसला होता, पण चेंडू पॉवर प्ले असल्या कारणाने डोक्यावरून जात होतं पॉईंटच्या फिल्डरच्या. धावसंख्येचा मात्र श्रीगणेशा करतो तो अभिषेक आंगणे. 1 धाव मिळते ते पहिल्या चेंडू मागे आणि आता स्ट्राईक एंडला गोल फलंदाज सुजल. पहिल्या इनिंग मध्ये काय ती कमालीची गोलंदाजी केली होती. डोळ्याचे पाळणे फेडणारी अशी गोलंदाजी केली होती सुजल यांनी. बघा फलंदाजी तशी करतो का? पॉवर प्ले शतकातील दुसरा चेंडू घेऊन मनोज साहनी. आता मात्र थोडा मात्र लेक्स्टमच्या बाहेर चेंडू. पंचांनी मात्र चोख दंडावलाय. धावसंख्येत 1 अवंतर धावनी. बरं धावसंख्या झाली 2. थोडंसं प्रेशर मात्र मनोजीवर थोडी असणार आहे. छोटा टार्गेट डिफेंड करायचं आहे आपल्याला. समोर फलंदाज मात्र आहे तो अभिषेक आंगणे, एक बलाढ्याचा फलंदाज. आता मनात फरी फिरवले. चेंडू जाता कव्हर रिझन मध्ये. 4 धावांसाठी सूर्यकांची सुरुवात मात्र सुजल मात्र करून देतोय. धावसंख्या 4 नि. बरं धावसंख्या झालेली 6. तिसऱ्या चेंडूवर मात्र समाचार घेता येतो. माफ करा, दुसऱ्या चेंडूवर मात्र समाचार घेता येतो सुजल. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या झालेली 6. आता मात्र पुन्हा एकदा सेम कॉपी बुट राईट फटका मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता चेंडू जाते ऑल द वे सीमा रेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार टोळत होतो सुजल. धावसंख्येत 6 आणि पुन्हा भर धावसंख्या झाली ती 12. सुरेख खेळी मात्र पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंगनी केली होती. आता तीच खेळी मात्र फळीनी करतोय तो सुजल. वैयक्तिक 2 चेंडू मागे 10 धावावर खेळतोय तो सुजल. बघूया मनोज साहनी साहेब कमबॅक करतात का? आता मात्र पुन्हा एकदा पूल केलाय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. 3 चेंडू मागे 14 धावा खेळतोय सुजल. जेवढी सक्सेसफुली बॉलिंग हँडल केली होती तेवढी सक्सेसफुली बॅटिंग हँडल करतोय सुजल. धावसंख्या 4 नि. बरं धावसंख्या झाली ती 16. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे या पॉवर प्ले षटकातला. 7 धावांची गरज आहे चेतन फ्रेंड संघाला अंतिम फेरीत जाण्यासाठी, अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी 7 धावांची गरज. 2 चेंडूचा खेळ या पॉवर प्ले मधला बाकी आहे. बघा पहिल्या षटकात सामना संपुष्टात येतो का? आता मात्र पुन्हा एकदा थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी मात्र दंडावलाय. धावसंख्येत 1 अवंतर धावा निभार. धावसंख्या झाली ती 17 आणि आता मात्र पॉवर प्लेचा 2 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्याची गरज आहे ती 6. आता मात्र पुन्हा एकदा पूल मात्र केलाय आणि पूल होत आहे सक्सेसफुल. 2 बाउन्स ओव्हर द रोप फॉर फोर्स. धावसंख्या 4 नि. बरं धावसंख्या झाली ती 21 आणि आता मात्र 25 चेंडू मागे फक्त 2 धावांची गरज आहे चेतन फ्रेंड संघाला अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी. चला ओम साई बँड्रा टीम सज्ज राहायचंय. ओम साई बँड्रा फायनलची मॅच संपूर्ण संघ रेडी राहा. आता मात्र बॅटीची काढा घेऊन चेंडू जात आहे तो फाईन लेग रिझन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत
माफ करा डॉट चेंडू असणार आहे आणि आता मात्र 24 चेंडू मागे फक्त 2 धावांची गरज आहे आणि समोर फुलेला आहे तो अभिषेक आंगणे. बघूया MS धोनी स्टाईल फिनिश करतो का अभिषेक आंगणे. समोर गोलंदाज आहे तो खुद्द कर्णधार सदाशिव. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. चोवीस चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. समोर गोलंदाज सदाशिव आणि फलंदाज आंगणे. आता मात्र ती स्टाईल दोन्ही स्टाईल मध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न मात्र आहे तो अभिषेक आंगणे. म्हणजे षटकार म्हणून सामना फिनिश करायचा प्रयत्न आहे तो. धाव मात्र घेतली नाहीये. निर्धाव चेंडू टाकतोय तो. सदाशिव 23 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आता मात्र पुन्हा एकदा बॅटरीची काढा घेतलाय. एक धाव घेतण्यात पुन्हा एकदा विरोध केलाय तो खुद्द अभिषेक यांनी. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातला. मग आता तरी अभिषेकला यश मिळते का षटकार मारण्यासाठी. आता मात्र कुठेतरी फटका मात्र फसलेला आहे आणि अभिषेक मात्र मॅच फिनिश करण्याच्या नादात तंबूत परततोय. एक मोठा झटका मात्र लागतोय तो चेतन फ्रेंड संघाला. पण हिंदीमध्ये म्हणतात ना देर करती मेहरबा आते आते अशी कुठेतरी देर मात्र झालेली आहे. 2च धावांची गरज आहे चेतन 11 संघाला अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी. एकवीस चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मात्र आलाय तो आणि आता मात्र दोन्ही स्टाईल मध्ये फिनिश करण्याचा निलेश मात्र यशस्वी झालाय. पहिल्या चेंडूवर चौका ठोकलाय आणि चेतन फ्रेंड संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. आणि पुढील समालोचन आपल्याला ऐकायला मिळते आमचे मित्र पवार सर यांच्याकडून. चला दोन्ही टीम लाईनअप मध्ये उभं राहायचे खेळपट्टीवरती. एका बाजूला चेतन फ्रेंड्स अभिषेक आंगणे यांचा संघ आणि एका बाजूला ओमसाई बँड्रा. चला दोन्ही टीम आपण खेळपट्टीवरती उभे राहा लाईनअप मध्ये.